अवाधा कंपनीच्या खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी असलेल्या विष्णू साठेच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कारण अजून काही कलमं त्याच्या आरोपपत्रामध्ये वाढवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विष्णू साठे नेमका कोण, त्याच्यावरती कुठली कठोर कारवाई केली गेली आणि कोणती कलमं वाढवण्यात आली आहे, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता. सकाळमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आता हा विष्णू साठे नेमका कोण? तर विष्णू साठे हा केज तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा तालुका अध्यक्ष होता. मात्र या केसमध्ये त्याचं नाव येताच त्याला पदावरून काढून टाकण्यात आलं. विष्णू साठे त्याच पक्षात असल्यामुळे वाल्मिक कराड आणि पर्यायानं नेता म्हणून धनंजय मुंडे यांच्याशी त्याची जवळीक आहेच. अवाधा कंपनीच्या खंडणी मागण्याच्या प्रकरणात विष्णू साठे यांच्या फोनवरून वाल्मिक कराड बोलल्याचा आरोप आहे. जर वाल्मिक कराडचा या प्रकरणामध्ये सहभाग सिद्ध करायचा असेल तर हा आरोप सुद्धा सिद्ध करावा लागणार आहे आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आहे तो म्हणजे विष्णू साठेचा फोन. मात्र तोच फोन कुठे आहे असल्याचं तो सांगत नाहीये. आपला फोन गहाळ झालाय असंही तो पोलिसांना वारंवार सांगतोय. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 5 फोन जप्त केलेत असून विष्णू साठेच्या फोनबद्दल अनेकदा कोर्टातही विचारणा झाली. मिळालेल्या माहितीनुसार तो फोन नाशिकमध्येच टाकल्याचं तर सांगतोय, पण कुठे टाकलाय हे काही आठवत नाही असंही विष्णू साठे म्हणतोय. त्यातच तांत्रिक धागेदोरे वापरूनही फोन सापडत नाहीये आणि म्हणूनच तपासात अधिक अडचणी उभ्या राहिल्यात. हे सगळं लक्षात घेऊन पुरावे नष्ट केल्याचा आरोप आणि त्याची कलमं आता चाटायला लागणार आहेत. पण तो फोन मिळाला नाही तर वाल्मिकला फायदा होऊ शकतो एवढंही बोललं जाते. पण व्हिडिओ पुरावा किती महत्त्वाचा आहे? तर खंडणी मागितल्याच्या दिवशीचा व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यात विष्णूच्या कार्यालया शेजारील हॉटेलमध्ये वाल्मिक आणि विष्णूसह इतर आरोपी दिसत आहेत. अर्थात ते त्या दिवशी भेटले आणि कट रचला असा युक्तिवाद होईल. पण फोन मिळाला तर त्याला अजून एक भक्कम पुरावा जोडता येईल आणि सरकारी पक्षाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे म्हणूनच सबळ पुरावा गोळा करण्यासाठी यंत्रणांचा आटापिटा सुरू आहे. या प्रकरणात आता पुढे काय होतंय हे सांगूनच तोपर्यंत तुम्ही सकाळला फॉलो करायला मात्र विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.